करून देत नाही. आता हे पाय बोलवले ना त्यांना तेवढं घरी बोलव टोपी घालूच तुम्हाला. चालताना दाखवू खड्डे किती मोठे. परिस्थिती काय समजून सांगा. एरियाचं नाव सांगा, तिथली परिस्थिती सांगा. आणि कधीपासून तुम्ही राहतात, कधीपासून काय आणि कधी आम्ही प्रथमेश पार्क येथे 5 वर्षापासून रहिवासी असून जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो तेव्हापासून ह्या चिखलाचं आणि खड्ड्याचं साम्राज्य आहे. म्हणजे या खड्ड्यानी आणि चिखलानी आम्हाला एक प्रकारे विकत घेऊन आम्हाला हे प्रॉपर्टी दिलेली आहे बिल्डरने. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज इथं शाळेतील विद्यार्थी महिला जाताना कित्येक वेळा गाडीचं पडलेले शाळेत जाणारे विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात येतो. स्त्रियांना चालताना सुद्धा त्रास होतो. कसं जावं लागतं, कसं यावं लागतं, इतकी बिकट परिस्थिती आहे. महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी देऊन महापालिकेने कुठल्याही प्रकारचं लक्ष इथं दिलेलं नाही आहे. महापालिकेला सांगून आम्ही थकून गेलेलो आहे. आणि महापालिका टॅक्स भरायला जशी जटिली करते तसे ह्या रस्त्याच्या कामाला जटिली का करत नाही. नागरिकांच्या सुविधा देण्याचं कर्तव्य आहे त्यांचं. नागरिकांच्या सुविधा त्यांनी पुरवल्या पाहिजे. बेटरमेंट चार्जेस घेतात. बेटरमेंट चार्जेसचा अर्थ काय होतो की ज्या वेळेस एखादं लेआउट तुम्ही डेव्हलप करतात त्याची तुम्ही दिवाबत्ती, पाणी लाईन, त्याच्यानंतर गटारी हे सगळं करून देण्याची जबाबदारी असते. प्रशासन बेटरमेंट चार्जेस घेऊन टाकतं आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा देत नाही. बिल्डरला बी ते कधी करत नाही. बिल्डरचं मोठ्या प्रमाणात मटेरियल पडलेलं असतं. हे बघा समोर किती मोठमोठे ढिले बघा ते ढिगारी अशा रस्त्यामध्ये ढिगारी पडलेले असतात. बिल्डरला कोणी प्रबंध घालत नाही. बिल्डर मनमानी करतो, त्यांच्या पद्धतीने कामं करतो. पण या नागरिकांच्या समस्याकडे वेळ द्यायला कोणाला वेळच नाही आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे जर कधी हे कामं लवकरात लवकर नाही झाले तर आम्हाला नाईलाजानी मोठ्या प्रमाणात मोर्चे घेऊन आणि जनजागृती करावी लागेल. सर्वांमध्ये महापालिकेवर धडक मोर्चे घेऊ. त्यामध्ये आम्ही चिखल गाळ सगळं ट्रॅक्टरमध्ये टाकून आणू आणि त्यांना प्रत्यक्ष दाखवू त्यावेळेस. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी श्रीकांत आईरे. मी सदर प्रथमेश पार्क येथे 5 वर्षापासून वास्तव्यास असून प्रथमेश पार्क हे आमचं शांतीनगर तांबेमळ्यामध्ये डेव्हलप एरियामध्ये आमची 133 फ्लॅटची बिल्डिंग असून साहेब 7 मजली मोठी इमारत आहे. पण इमारतीच्या चारही बाजूला अक्षरशः चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य आहे. गाड्या घोड्या तर लांबच आहेत, परंतु पायी लहान मुलं, महिला, वृद्ध लोकांना अजिबात चालता येत नाही. 2-4 लोक सोसायटीतले या खड्ड्यांमध्ये पडून अक्षरशः फ्रॅक्चर झालेले आहेत. तुम्ही येऊन बघू शकतात. तर तात्काळ आपल्या संघटनेच्या मार्फत आम्ही आम आदमी म्हणून आपले जे नगरपालिका आहे, आयुक्त आहेत, यांना सर्वांना हात जोडून विनंती करतो की आमचं हे काम जे आहे रस्त्यांचं खड्डे बुजवांचं काम हे तत्परतेने करावं अशी मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गोरख मोहिते, आम आदमी पार्टी नाशिक. जवळजवळ म्हणजे मागच्या वर्षापासून ही समस्या आहे साहेब. 5 वर्षापासूनची समस्या आहे इथं. म्हणजे चालूच शकत नाही. आता मागही फेसबुक लाईव्ह केलं होतं, श्रीकांत आयरे सरांनी बोलवलं होतं मला, तेव्हाही फेसबुक लाईव्ह केलं. तुम्ही निवेदन पण दिलंय माझ्या. तर महानगरपालिकेला मी आम आदमी पार्टीतर्फे विनंती करतो की लवकरात लवकर निदान तुम्ही मुरुम वगैरे टाकून चालता येईल या हिशोबाने तरी काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अमोल लांडगे. आज मकमाना गाव या रस्त्याला लागणारं शांतीनगर तांबेमळा या ठिकाणची आज परिस्थिती बघितली असेल आपण. रस्त्याला मोठमोठाले खड्डे, ट्रक, वाळू याच्याने जाणारे खड्डे पडलेले. आजची परिस्थिती अशी आहे की चालण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. आम्ही येताना बघितलं असाल तुम्ही की पाण्यातून आम्ही चाललो. खड्डे अक्षरशः गुडघ्याच्याही आसपास पाणी लागते. तर बाई माणसाला इथून चालणं अशक्य गोष्ट आहे. त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर येताना मुरुम घेऊन यावे आणि इथून लवकरात लवकर काम करावे अशी आमची इच्छा आहे. आता ह्या ताई बघा, या ताईंना सुद्धा कसरत करावी लागते. पाठीमागे दाखवा बरं तुम्ही. अक्षरशः ताईंना सुद्धा कसरत करावी लागते इथून चालण्यासाठी. तर ही परिस्थिती त्या आजींना, वयस्कर माणसं जर पडले तर या भविष्यामध्ये त्यांचा इजा होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर महानगरपालिकेने इथे मुरुमाची तरी तात्पुरता लगेच ताबडतोब सोय करावी. तर एवढी सगळी मंडळी इथली घेऊन आम्ही महानगरपालिकेवरती लवकरात लवकर आम्ही मोर्चा काढू. त्याच्या आत आपण लवकरात लवकर इथलं काम करावं ही विनंती करतो. जय महाराष्ट्र. आज आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मखमलाबाद
एरियातील तांबेमळा जो आहे, ज्या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि ह्या बिल्डिंगला यायला महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठलाही रस्ता व्यवस्थित बनवलेला नाही. आता तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर गुडघाभर पाण्या रस्त्यामध्ये आहे. कुठलेही त्या रस्त्याला खडीकरण नाही आहे, कुठलंही डांबरीकरण नाही आहे. आणि ह्या परिसरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवायच्या कोणी? नगरपालिकेला आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मागे पण निवेदन देण्यात आलेलं आहे तर नाशिक शहरामध्ये जिथं जिथं रस्त्याचा प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही सोडवा, यासाठी आपण आम आदमी पार्टीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे. आज सुद्धा ह्या भागातील नागरिकांनी आम्हाला संपर्क केला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे का अशा पद्धतीने आता बघा गाडी जाते म्हणजे अक्षरशः कसरत करत त्या गाड्या जात आहे. तर नागरिकांनी आम्हाला सांगितलं का आमच्या भागात तुम्ही भेट द्या आणि बघा काय समस्या आहेत. आम्ही अक्षरशः बघितल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं का आम्ही शहरामध्ये नाही तर आम्ही कुठल्या तरी एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये आलोय. त्या पाड्याचा रस्ता सुद्धा याच्यापेक्षा चांगला असतो. इतकी भयानक परिस्थिती शहरामध्ये, ज्या शहरामध्ये स्मार्ट सिटी म्हटलं जातं त्या स्मार्ट सिटीमध्ये जर अशा पद्धतीने नागरिकांना राहावं लागत असेल तर मला वाटतं नगरपालिकेच्या शहर अभियंत्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आम आदमी पार्टीची मागणी आहे का नाशिकमधल्या नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळाले पाहिजे. नागरिकांचा जो काही दैनंदिन प्रवास आहे तो सुखकर झाला पाहिजे. परंतु जर महानगरपालिका ह्या गोष्टीकडे लक्ष देणार नसेल तर नक्कीच परिसरामधल्या नागरिकांना सोबत घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या बाहेर एक मोठं आंदोलन घेऊ. याची दखल महानगरपालिकेने घेतली पाहिजे. हा एक रस्ता आहे, अजून मागच्या साईडला असाच एक मागच्या साईडने एक रस्ता आहे आणि हा पुढच्या साईडने. दोन्ही रस्ते अतिशय धोकादायक आहे. लहान लहान मुलं प्रवास करताय, लहान मुलांच्या जीवितात सुद्धा उद्या धोका होऊ शकतो. तर नगरपालिकेला पुन्हा एकदा विनंती करतो आम्ही परिसरातल्या नागरिकांच्या वतीनं आणि आम आदमी पार्टीच्या वतीने विनंती करतो का ह्या रस्त्यांचा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही सोडवा, नाहीतर नगरपालिकेच्या बाहेर आम आदमी पार्टीच्या वतीनं एक मोठं आंदोलन केलं जाईल. आम्ही एक आरसीबी हे काय खालं ना, जाऊ दे म्हणा. रस्ता खड्डेमुक्त झालाच पाहिजे. तांबेमळ्यातील रस्ता खड्डेमुक्त झालाच पाहिजे.